चौथ्या स्कंधामध्ये अत्यंत महान असे अध्याय येतात. त्यात भगवान दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला हा अध्याय येतो. सगळ्या अवतारांच्यात आणि दत्तात्रेयांच्या अवतारातला फरक, अन्यावतार येती आणि जाती, तत्तत्व संचले जैसे तैसे. आजही दत्त महाराज आहेत. कुठं असतात? पत्ता लिहून घ्या. समर्थांनी पत्ता देऊन ठेवलाय. स्वतः समर्थांना दर्शन झालंय आत्ता 300 वर्षापूर्वी. काशी स्नान, आंघोळीला काशीला असतात 3 वेळा. मनोजव सिद्धी आहे त्यांच्याकडे, सिद्धी पायाच्या दासी आहेत त्यांच्या. कधीही कुठे मनाने जाऊ शकतात. आपल्यासारखाच देह आहे त्यांचा. आपल्यासारखा म्हणजे असा ते दर्शन देऊ शकतात. फक्त खूप पवित्र आहे. त्या देहात अपवित्रता खूप आहे. तो देह अपवित्र नाहीच, ते सगळं त्रिगुणात्मक आहे मूर्ती. काशी स्नान, करवीर क्षेत्री भोजन. कोल्हापूरला भिक्षेला जातात. कोल्हापूरला आज सुद्धा कोल्हापूरचा जर तिथला नेटिव्ह कुणी असेल, तिथला असेल मनुष्य, तिथंच जन्माला आला, बरं पिढ्यानपिढ्या झाल्या तिथे, त्यांच्याकडे अशी श्रद्धा आहे कोल्हापूरकरांची की दारात आलेल्या अतिथीला ते विनमुख जाऊ देत नाहीत. न जाणो दत्तप्रभू असतील तर. आज सुद्धा कोल्हापूरला रेवणनाथांनी याच्यावरूनच तर पकडलंय ना त्यांना. दत्तप्रभूंना कसं की सिद्धीचं अन्न सगळ्यांना देऊन पाहिलं, एक व्यक्ती येते आणि ती मात्र हे खात नाही. याच्यावरनं पाय धरले आणि सांगितलं, देवा पूर्ण कृपा करा, अर्धवट कशाला करताय कृपा. म्हणून करवीर क्षेत्री भोजन. आणि झोपायला माता पुरी शयन होते प्रतिदिनी, तास म्हणे हे तो नव्हे सामान्य. मला तर वाटतंय दत्तप्रभूने एखादा मोबाईल पण घेतला असेल. करा तिथे कुठे ते असतील, त्यांना आपण नमस्काराचा मेसेज तर पाठवून देऊया ना. तेव्हा आमच्यावर कृपा ठेवा, आम्हाला काही कळत नाही. आज नेमका अनायासे गुरुवार आला आपल्या भागवतात. आपण कुठल्याही संप्रदायाचे असा बरं का, एक सार्वभौम अशी गुरु शिष्य परंपरा दत्त महाराजांनी सुरू केली, हे आधी मान्य करून टाक. हा सत्ययुगातला अवतार आहे. 12,000 वर्ष गिरनार पर्वतावर तप केलं. 12,000 वर्ष एकाच ठिकाणी बसलेत प्रभू. आणि म्हणून आजही त्याचा प्रभाव जाणवतो. परशुराम त्यांचे शिष्य आहेत, कार्तवीर्यार्जुन त्यांचे शिष्य आहेत, सोमदत्त त्यांचा शिष्य आहे, आलर्क त्यांचा शिष्य आहे. भगवान गोपालकृष्णांचे पूर्वज यदू हे त्यांचे शिष्य आहेत. गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिभ मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भर्तृसंज्ञाम भूम्याम बभूवुर नवनाथ सिद्धाः. ही नवनाथांची परंपरा, त्यापुढे 84 योग्यांची परंपरा. ही कुणाची परंपरा आहे? दत्तप्रभूंची. आणि नाशिककरांचा तर दत्तप्रभूंशी फार महत्वाचा संबंध आहे. बरं, इथून जवळच असणारं त्र्यंबकेश्वर, त्या त्र्यंबकेश्वराला प्रदक्षिणा घालता घालता, म्हणजे पूर्ण त्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालता घालता, आपल्या महाराष्ट्रात ज्यांनी हा दिव्य असा परमार्थाचा मार्गदर्शनाचा भाग सगळा डोलारा सांभाळला, परमार्थाचा पाया ज्यांनी रचला, असं जनाबाईंनी म्हटलंय. ज्ञानदेवे, त्या ज्ञानोबांच्या गुरुजींवर ज्यांची कृपा झाली गहिनीनाथांची, ही आपल्या त्र्यंबकलातच झाली आहे. म्हणून माझ्या आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बोळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोचविले. त्या माझ्या मूळ गुरुपीठाचं दर्शन घेण्याकरता मी तळमळत होतो आणि मला दर्शन झालं. हो झालं. याच गोदावरीच्या काठी दर्शन झालंय ज्ञानोबांना. बरं, ज्ञानोबांचा अभंग आहे. मला कसा दिसला तो प्रभू दत्त महाराज, मला कसे दिसले आता 700 वर्षात. लाखो वर्षापूर्वीचा हा अवतार, पण आत्ता ज्ञानोबांना दिसले, आत्ता टेंबे स्वामींना दिसलेत, आत्ता समर्थांना दिसलेत. कसे? पहिला मेरूचे शिखरी, पहिला मेरूचे शिखरी,
पहिलं मेरूचे शिखरी. एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी. मुद्रा लावून खेचरी, मुद्रा लावून खेचरी. प्राणायामे बैसला पहिलं मेरूचे शिखरी. तेणे सांडियेली माया, तेणे सांडियेली माया, तेणे सांडियेली माया. त्यजियेली कंथा काया, त्यजियेली कंथा काया. मन गेले से विलया, मन गेले से विलया. मन गेले से विलया. ब्रह्मानंदा माझाही पहिलं मेरूचे शिखरी. पहिलं मेरूचे शिखरी. पहिलं मेरूचे. अनुहत ध्वनिनाद, अनुहत ध्वनिनाद, अनुहत ध्वनिनाद. अनुहत ध्वनिनाद. भगवान दत्तात्रेय राक्षस भुवनला ध्यानाला बसलेत. तिथे ज्ञानोबांना दर्शन दिले. अनाहत नाद असे बसले. दत्तप्रभू डोळ्यासमोर जरा चित्र आणावं कल्पनेवर. अनाहत नाद मला आला म्हणाले तो. अनुहत ध्वनिनाद तोची पावला परमपद, तो पावला परमपद. उन्मनी तुर्या विनोद. त्याला उन्मनी आणि तुर्या विनोद आहे. एकदा उन्मनी एकदा तुर्या. उन्मनी तुर्या विनोद. छंदे छंदे डुलतसे, छंदे छंदे डुलतसे. छंदे छंदे डुलतसे, छंदे छंदे डुलतसे. छंदे 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 छंदे. भगवान दत्तात्रेय ज्ञानोबांची भाषा आहे. छंदे छंदे डुलतसे पहिलं मेरूचे शिखरी. पहिलं मेरूचे शिखरी. पहिलं ध्यान गोदावरीचे तिरी, ध्यान गोदावरीचे तिरी.
दत्तप्रभूंना सुद्धा थोडा वेळ यावंसं वाटेल हो इथे ज्यांच्या करता. ध्यान गोदावरीचे तीरे, गोदावरीचे तीरे ध्यान गोदावरीचे तीरे स्नान करिये पांचालेश्वरी, स्नान करिये पांचालेश्वरी, ज्ञान देवाचे अंतरी दत्तात्रेय योगिया, दत्तात्रेय योगिया, दत्तात्रेय योगिया, पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं मेरूचे शिखर, मेरूचे शिखर, मेरूचे शिखरी. अवधूत चिंतन श्री गुरु दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम नमो भगवते वासुदेवाय.